नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अजित दादांचा घातपात झाला याविषयीची शंका आता पवार कुटुंबाने व्यक्त केलेली आहे. येत्या 10 तारखेला रोहित पवार हे त्या संबंधीचं प्रेझेंटेशन मुंबईमध्ये देणार आहेत, हे लक्षात घ्या. ज्या वेळेला 28 जानेवारीला हा अपघात झाला, तो अपघात नसून घात आहे असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी तात्काळ राजकीय रूप देऊ नका, हा घातपात नाही असं वक्तव्य केलं होतं. आता पवार कुटुंबामध्ये आपलं मानसिक जे धैर्य सांभाळत जी काही चर्चा सुरू आहे, ती चर्चा ही घातपात की अपघात यावर देखील झालेली आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि रोहित पवार आज सकाळीच बोलले की 10 फेब्रुवारीला मी प्रेझेंटेशन देणार आहे. याचा अर्थ त्यांनी सांगितला की लोकांच्या मनात विविध जशा शंका आहेत, तसं आमच्याही मनात शंका आहेत, हे जास्त त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. आता पक्षातल्याच लोकांनी काही कुठला कट केलेला आहे का याच्यावर बोललं गेलेले आरोप झालेले. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपला भ्रष्टाचाराचा कारनामा उघड येऊ नये म्हणून असं काही केलेलं आहे का, असा देखील आरोप झालेला आहे. राज्यसभेमध्ये चर्चा झालेली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे काही निवेदन द्यायचं ते देण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारचं जे काही विमान उड्डाण खातं आहे, त्याचे डायरेक्टर जनरल यांनी सांगितलेलं आहे की दृश्यमानता 3 किलोमीटर पर्यंतचं पायलटला दिसत नव्हतं आणि त्यामुळं हा गोंधळ झालेला आहे, असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. दुसरीकडे ही जी संस्था आहे ही एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट या संबंधी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे AAIB यांनी आता तो ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतलेला आहे. तांत्रिक मुद्देत, भावनिक मुद्देत आणि वस्तुस्थिती काय आहे हे अजून कळायला फार वेळ लागणार. आपण चर्चा करतोय की पवार कुटुंबाला देखील शंका आणि त्या संबंधी थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, रोहित पवार हे आतापर्यंत राजकीय किंवा कुटुंबापुरतं सावधगिरीने बोलत होते. ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांनी मतदान केलं, रोहित पवार यांनी मतदान केलं, त्याच्यानंतर पत्रकारांच्या विविध प्रश्नांना ते उत्तर देत होते. अर्थात सुनेत्रा पवार ह्या काही बोललेल्या नाही. त्या केव्हा बोलणार आहेत या संबंधी आपण एक व्हिडिओ याच्यानंतर टाकतोय, तो अवश्य बघा. आता नेमकं काय झालेलं आहे याची शंका सगळ्यांनाच. असं असलं तरी केंद्र शासन अतिशय जबाबदारीने आपल्या दृष्टीने जे काही 2 प्रमुख यंत्रणा आहेत त्यांना त्यांनी आदेश दिला की तुम्ही हे काम सुरू करा. राज्य सरकारने देखील तेच केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चौकशी सुरू केलेली आहे. त्याचे बरेचसे म्हणजे पुढं पुढं तो गतीने तपास होत आहे. आता मेडे कॉल झाला नाही, तो घातपात नव्हता. तो जर घातपात असता तर मेडे कॉल झाला असता. आता मेडे कॉल म्हणजे मुळात काय की हा फ्रेंच शब्द आहे. मेडे मेडे म्हणजे म एडे असा तो फ्रेंच मूळ शब्द आहे. 1920 मध्ये त्याच्यावर संशोधन अंतिम झालं आणि 1927 रोजी तो अधिकृतपणे इंटरनॅशनल रेडिओ ऑटोमोटिव्हने त्या एजन्सीने तो स्वीकारला आणि तेव्हापासून तो वापरायला जायला लागलं की कुठलंही म्हणजे जहाज असेल, विमान असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल तर मेडे 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 असं म्हणजे मदत करा मदत करा असं म्हटलं जातं. तसा कॉल काही झालेला नाही. याच्यावरून तो घातपात नाही असं सांगितलं जातं. आता प्रत्यक्षात जसं खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट शंका उपस्थित केली की त्याच्यामध्ये बॉम्ब असावा असं मला वाटतंय, कारण ते विमान कोसळण्याच्या आधीच त्याचा स्फोट झाला. अमोल मिटकरी काय म्हणालेले
ते आता अति भावनेपोटी बोललेले आहेत की त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी जे दाखले दिलेले आहेत ते देखील नाकारता येत नाहीत, असं रोहित पवार म्हटलेले आहे. ते दादांच्या मिटकरी अतिशय जवळचे. मग त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते दुर्लक्षून चालणार नाही, असं रोहित पवार यांनी आवर्जून सांगितलेलं हे लक्षात घ्या. मग त्या विमानामध्ये 6 जण होते की नेमके 5 जण होते? आणि मग त्या सरपंचाला जे दिसलं की निळी पॅन्ट घातलेला तो एक पाय आणि तो विमानाच्या बाहेर तो दिसत होता, हे सगळं जर लक्षात घेतलं तर चौकशीची अर्थातच अत्यंत गरज आहे. आणि नुसती वरवरची चौकशी होऊन चालणार नाही, तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मग दुसरीकडे राजकीय, जसं ममता बॅनर्जी, तसं संजय राऊत, विजय वडेट्टीवार, त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी काय काय वक्तव्य केलेले हे महाराष्ट्राने ऐकलेले, संपूर्ण राष्ट्राने ऐकलेले. संजय राऊत राज्यसभेतच बोललेले की भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराच्या संबंधी काही कागदपत्र फाईल या अजितदादांकडे होत्या आणि त्यामुळे त्यांचा घात झाला असावा. आणि मला तर अमित शहा यांच्या काळात गाजलेला आणि त्यांना ज्या कारणासाठी तडीपार केलं होतं, सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी, त्याचीच आठवण आली, असा देखील जोड त्यांनी दिलेला. मग त्याची री ओढली विजय वडेट्टीवार यांनी. आता हे राजकीय बाजूला ठेवा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ज्या पद्धतीने आरोप केला की सुनील तटकरे वगैरे पार्थ, मग नंतर रुपाली ठोंबरे यांनी त्यांना सुपर्णका म्हटलं, हे सगळं महाराष्ट्र पाहतोय. ही म्हणजे गलिच्छ वक्तव्य टाळली पाहिजेत, राजकारण टाळलं पाहिजे. आणि यासाठीच जे आता फक्त पॉलिटिकल नेते राहिलेले नाहीत, गेल्या 58 वर्षांपासून जे राजकारण करतात ते आता स्टेट्समन झालेले, ते लक्षात घ्या. वयानुसार त्यांची जी परिपक्वता आलेली आहे शरद पवारांची, आणि मग असं काही गलिच्छ बोललं जाऊ नये, राजकारण होऊ नये, यासाठी त्यांनी सुरुवातीलाच प्रतिक्रिया दिली. मग आता त्यांनी तशी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याच्यातही बोललं गेलं. मग अतिशय तज्ज्ञ लोकांशी, वैमानिक संघटना, जे इंजिनियर्स आहेत, त्यांच्याशी सगळी चर्चा केल्यानंतर पवार कुटुंबाने रोहित पवार यांना अनुमती दिली की आता बोला, ही वेळ आहे. आणि मग आता 10 फेब्रुवारीला ते बोलतील, आणि ते बोलतील तर ते मुद्देसूदपणे बोलायचं आहे, केवळ भावनेच्या भरात बोलायचं नाहीये, राजकीय उत्तर म्हणून काही द्यायचं नाहीये. तर घरातला करता सवरता माणूस गेलेला आहे, महाराष्ट्राचा आधार गेलेला आहे, तर त्याच्या जीविताचं मोल हे कोणत्याच किमतीमध्ये करता येऊ शकत नाही. इतकी मोठी हानी झालेली आहे. आणि त्यामुळं ते जे मूळ विमान व्हीएसआर कंपनीचं, मग तो पायलट, मग तो ड्रिंक घेतलेलं होतं का त्यांनी? दुसरा एक पायलट तो जिवंतच आहे असं त्याच्या पत्नीने सांगितलेलं आहे. त्यांची हिस्ट्री काय, ही सगळी, हे सगळं पाहिलं जाणार आहे. आता राजेश टोपे यांनी तर सुरुवातीला सांगितलं होतं, मला 7:30 वाजताच कॉल आला. तिथं जो विमान कर्मचारी जो जालना जिल्ह्यातला आहे त्यांनी मला कॉल केला 7:30ला. नंतर राजेश टोपे यांनी खुलासा केला की ती वेळ 7:30 नाही. मग ते सीसीटीव्ही जे समोर आलं ते 8:46 ते विमान कोसळल्याचं त्याच्यामध्ये दिसलं. त्याच्यानंतर राजेश टोपे यांनी तो खुलासा केला. मग नेमका जर खरंच ते 7:30 वाजता झालेलं आहे का? त्याच्यानंतर अजितदादा ज्यावेळेला मुंबईतून निघाले, त्या एअरपोर्टवरती गेले, तिथले सगळे सीसीटीव्ही फुटेज हे सगळं ब्लॉक करण्यात आलेलं आहे. ते अजून उपलब्ध नाही, ते प्रसारित करण्यात आलेलं नाही. आता तो तपास यंत्रणांचा भाग आहे. मग आता मूळ प्रश्न, आता ब्लॅक बॉक्स मध्ये काय, ज्याच्यामध्ये कॉकपिट मध्ये काय बोलणं होतं, ते पायलट को पायलट परस्परांमध्ये काय बोलतात, हे सगळं रेकॉर्ड होतं. त्याचबरोबर हा जो ऑरेंज कलरचा जो असतो मूळ, तो ब्लॅक बॉक्स, तो असतो विमानाच्या शेपटाच्या बाजूला. मग
विमानामध्ये जे काही डेटा सगळा जो असतो, विमानाची काय इंधन काय आहे, किती आहे वगैरे काय वगैरे, ते सगळा डेटा तिथं संकलित होत असतो. म्हणून त्या ब्लॅक बॉक्सला अतिशय महत्व आहे. आणि त्याच्या संबंधी ए आय बी चौकशी करू शकतो. तो जो आहे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन, ते विमान खात्याचे म्हणून प्रमुख आहेत. परंतु तांत्रिकदृष्ट्या ए आय बी चौकशी करू शकतं आणि त्याला काही वेळ लागणार. अनेक तज्ञांचं वक्तव्य त्या संदर्भात प्रसारित झालेलं आहे की तांत्रिक गोष्ट आहे, अपघात एवढा मोठा झालेला आहे, ते विखुरलेले तुकडे वगैरे वगैरे ते सगळं, मग ते फॉरेन्सिक वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये गोष्टी कराव्या लागणार आणि त्यानंतर होणार. म्हणजे तात्पर्य काय की तांत्रिक, भावनिक, वस्तुस्थितीजन्य आणि राजकारण या सगळ्याचा म्हणजे सर्वपांग विचार केल्यानंतर रोहित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे, जबाबदारीने वक्तव्य केलेलं आहे. आणि ते 10 फेब्रुवारीला ते त्याविषयी काय सादरीकरण करतात हेच आता बघायचं. बाकी 12 फेब्रुवारीला ते जे काही राजकीय बोलणार आहेत विलिनीकरण, तो विषय वेगळा आहे. आणि त्याच्या संबंधी आपण याच्यानंतर एक व्हिडिओ प्रसारित करतोय, तो अवश्य बघा अशी दर्शकांना विनंती. खूप खूप धन्यवाद.